हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आजची ब्लॉगची सुरुवात मी केली आहे कारण आज आहे माझी सुट्टी. सॅटर्डे संडे आहे आणि सॅटर्डे संडे दोन्ही दिवस मला सुट्टी आहे. आणि आज थोडंफार घरातलं काम आहे, साफसफाई करायची आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं बाहेरची पण काम आहे. जर टाईम पुरला म्हणजे आईंचं हॉस्पिटलचं रुटीन झालं आणि त्याच्यानंतर किरणजवळ टाईम असेल तर मग बाहेर जाऊ आणि बाहेरची पण कामं करू. आणि तोपर्यंत मी जोपर्यंत घरातलं आवरते तोपर्यंत आमचे महाशय गेले आहे आज क्रिकेट खेळायला. कारण आज होता सोसायटी म्हणजे सोसायटीने ग्राउंड बुक केलं होतं आणि तिथे सगळेजण क्रिकेटचं प्लॅनिंग होतं आजचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते की कुठे गेला किरण. क्रिकेट खेळायला फार दूर जावं लागत नाही. इथून बाहेर पडल्यावर जस्ट टर्न घेऊन फक्त त्या ग्राउंडपर्यंत जायचं आणि त्या ग्राउंडमध्ये क्रिकेट चालू असेल आत्ता, म्हणजे क्रिकेट चालू आहे आत्ता. तर तुम्हाला दाखवते मी की किरण कुठे आहे. हां, तिथे जे येल्लो कॅपमध्ये दिसतोय तो तिथे आहे किरण. आणि अशा प्रकारे त्यांच्या क्रिकेटची सुरुवात झाली आहे आणि किरणला सध्या तरी फिल्डिंग दिली आहे. आता जरा क्लिअर दिसेल कारण जरा जास्त झूम केलं तर दिसणार नाही. थोडा थोडा मूव्ह झाला बघा. ते येल्लो रेड टी शर्ट आणि येल्लो कॅप तो आहे किरण. आंघोळ वगैरे करून एकदम रेडी झालोय बाहेर जाण्यासाठी. बाहेर आलं माझ्याकडनं. बट आज घरामध्ये थोडा पसाराचं प्रमाण खूप जास्त आहे कारण आमच्या घरामध्ये चालू आहे फुल एकदम दाबून साफसफाई. एक एक कानाकोपरा असा साफ केला जातोय आणि त्याच्यासोबत थोडेसे माझे कान पण साफ केले जात आहे. असं एकंदरीत हे सगळं बेडचा पसारा. तिकडे गॅलरीचं स्टँड आहे. मी आता त्याला रिटायर केलं. त्याला आता आम्ही एका ठिकाणी ठेवायचा विचार करतो, एक तर हॉलमध्ये, नाहीतर तिथं जे स्टँड गॅलरीमध्ये दिसत असेल ते वालं स्टँड. तर त्याचं आता काय बघूया त्याचं काय करायचं. कारण त्याच्यामध्ये जे झाडं लावले होते त्याच्यामध्ये तर फुलं काही येत नव्हते. बट काय क्लीन करून ठेवलं आहे अर्चूने. तर अर्चू बोलते की आपण त्याला देऊन टाकू, पण माझी इच्छा आहे की आपण थोडा ठेवू. तर असं आमचं डिस्कशन. कामाच्या वेळेस पळ काढतोय, क्रिकेट खेळून आला मस्त. आणि इथं नाही, ते प्लास्टिकचे जे पॉट आहे ना ते सुद्धा घासून साफ करून ठेव, त्याच्यातली माती काढा. मी फक्त ही फ्रेम याच्यासाठी रेकॉर्ड करतोय की मी क्रिकेटला जाणार नव्हतो. माझी मीटिंग होती ती कॅन्सल झाली. मी दळण टाकायला गेलो. ही बोलली जा स्वतः आहे, मी घर साफ करते तोपर्यंत तू ये क्रिकेट खेळून. स्वतः बोलली, स्वतः पाठवलं. माझी इच्छा सुद्धा नव्हती कारण म्हटलं मी लगेच उठलो होतो मीटिंगसाठी. बट लकीली मीटिंग कॅन्सल झाली. आणि आत्ता मला टोमणे देते की क्रिकेट खेळायला जातो. हे फक्त याच्यासाठी रेकॉर्ड करतोय. पुढच्या वेळेस जे क्रिकेट खेळायला जा हा शब्द वापरला ना तो पण रेकॉर्ड करेल. मी माझं एक काम करून येतो. तुझं झालं की खालीच आहे आणि जर मी नसेल नाही तर चेअरवर बस. तसं तर मी लवकर येऊन जाईल, 10-15 मिनिटाचंच काम आहे. बट लेट झालं तर मी इथं चेअरवर बसेल. ठीक आहे. हा आहे भूमकरचा ब्रिज आणि मला जायचं आहे फर्स्ट रो मध्ये. आणि आता तयार झालाय 4 रो. बट या ब्रिजची अशी खासियत आहे ना, आता रोजचा अपडाऊन झाला ना त्याच्यामुळे ट्रिक माहीत पडली आहे. जर गाडी पुढे काढायची ना तर तुम्ही मला लास्ट रोला ठेवायला लागते आणि इथून गाडी जी पास होते ना डायरेक्ट तिथं फ्रंटला मग फर्स्ट रो मध्ये क्रॉसिंग करतात आणि बाकी लोक या साईडला वळतात. मोस्ट ऑफ काय होतं ना, आपल्याला ज्या रो मध्ये जायचं आहे पुढे आपण त्या रो मध्ये थांबतो. बट इथं अशी गोष्ट आहे ना, जो थांबून राहतो ना तो अडकून राहतो. त्याच्यामुळे ही ट्रिक यूज करतो मी नेहमी या साईडला. कारण तुमचं रोजचं येणं जाणं असतं त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे गाडी कुठल्या रोला ठेवल्यानंतर लवकर निघेल. हे बघा लास्ट रो मध्ये होतो, बरोबर फर्स्ट रो मध्ये आलो. आणि अशी ट्रिक यूज करतो मी. असं क्रॉस मधून इथे यायला लागतं कारण इथं रॉंग साईडने टर्न घेतात लोक आणि त्याच्यामुळे हा ब्लॉक लागतो. आणि विकेंड असेल म्हणजे आज तरी सॅटर्डे संडे असेल ना तर इथं हे जे प्रायव्हेट व्हेकल थांबतात, बस थांबतात मुंबई जायला, त्यांच्यामुळे अजून एक ब्लॉक होतो. तर संडेच्या दिवशी किंवा फ्रायडेच्या दिवशी जास्त ब्लॉक असतो या चौकामध्ये तरी. आणि आज टोटल 60 दिवस झाले आईच्या ट्रीटमेंटला. मध्ये 3-4 दिवसांचा गॅप झाला होता आमचा. उद्या एक्सरे निघेल. हा 3रा एक्सरे असेल, त्याच्यामध्ये कळेल की किती ग्रोथ झाली आहे. चालायला तर आता बऱ्यापैकी लागली आई पहिल्यापेक्षा खूप. म्हणजे दुखणं कमी झालंय, सूज कमी झाली, वेट कमी झालंय, बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत. तर आय होप आता उद्याचा एक्सरे थोडासा अजून बेटर येईल. कारण एक्सरे बद्दल मी थोडं नंतर बोलेल कारण सांगायचं आहे मला तुम्हा लोकांना पण, कारण आम्हाला फरक पडतोय. सो आम्ही रिकमेंड तर करू शकतो बट कुठलं पेड प्रमोशन नाही किंवा कुठली गॅरंटी नाही आहे. जस्ट त्याचं इंटेन्शन असं आहे की होतं या गोष्टीने फरक पडलाय तर तुमचाही त्रास कमी होऊ शकतो. तर ते सांगेल मी त्याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओमध्ये बोलेल. कारण काय आहे, ऑपरेशनच्या व्यतिरिक्त ही ट्रीटमेंट खूप मस्त पडते आम्हाला. सो असं इच्छा आहे माझी की त्याच्याबद्दल बोलावं. घर असं चकाचक झालं असेल आज.
रिॲक्शनच सांगते तुझी एकदम भैयाजी. मला वाटलं कुठलं चॉपर आलं घरामध्ये एकदम फटफट 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 फटफट. ये हमारा घरगुती चॉपर चल रहा है भाई अंदर. ओला आहे म्हणजे जस्ट तू आता म्हणजे मारलाय का इकडे. आई तू बसून घे सोप्यावरती तोपर्यंत. या साईडला सुकलंय ना आई. इकडे बघ ना, इकडे बघ. असे फ्रेम में आ जाओ भाई. दरवाजामध्ये एंट्री करायच्या आधी मी आईला बोललो, म्हटलं घर एकदम चकाचक असेल. आईने काय रिॲक्शन दिली असेल गेस कर काय रिॲक्शन केली असेल. कर ना. हे बघ आई कशी करते माहिती का. एकदम भारी रिॲक्शन रेकॉर्ड झाली एकदम अशी. नंतर म्हणते मग सकाळची लागली ना आली मोठी तिची तारीफ करणारी. हे बघ सासू जरी आई सारखी भेटली ना तर नवरा सासूपेक्षा कमी नाहीये. आम्ही ऍक्च्युली आता मंदिर घ्यायला आलोय कारण आमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आहे आम्हाला ज्या लागणाऱ्या आहे. बट एक गोष्ट जी कमतरता होती ती म्हणजे जसं अर्जूचं म्हणणं आहे देवारा, तर देवारा तर तोच घ्यायला आम्ही आलो. ऑप्शन्स बघतोय. आम्हाला सध्या खूप मोठा नाही घ्यायचा आहे, नॉर्मल घ्यायचं आहे कारण आम्ही आमच्या घरात शिफ्ट होऊ तेव्हा जरा चांगला बनवायचा विचार आहे. त्याच्यामुळे आता एक छोटासा देवारा पाहिजे आपल्या घरामध्ये. आणि त्याच एका गोष्टीची खूप दिवसांपासून कमतरता वाटत होती. तुमच्यापैकी बरेचसे लोक बोलत पण होते. फायनली आम्ही आज डिसाईड करून आलो आहे आणि घेऊ आज कुठलं तरी एखादं. अर्जुची झाली एनर्जी डाऊन कारण आज जे तिने मिशन घेतलं होतं ते तर कम्प्लीट झालं बट गड आला, सिंह गेला अशी गंमत झाली आहे. म्हणजे साफसफाई सगळी झाली आहे बट आमचा जो शेअर होता तो ठार झाला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण एनर्जी डाऊन झाली. जेमतेम मूवी बघता आपण जास्त टाइमपास नाही करणार. हां मला जाऊन बाय प्लेट स्वतः पण जेवणार त्याचं काही नाही सांगणार. तिलाच जाऊन आता पण मंदिर घेऊ आता. ते एकासोबत डील करताय. ते आल्यानंतर ते सगळे बरेचसे 2-3 ऑप्शन्स तिला आवडले. तसं पाहिजे होतं तर मोठं घ्यायचं होतं आम्हाला बट आता टेम्पररी घ्यायचं आहे तर मोठं घेऊन पुढे उपयोग नाही होणार. आम्ही पुढे चांगलं मंदिर बनवणार आहे. नॉर्मली इच्छा म्हणण्याप्रमाणे देवारा म्हणायला लागतं पण तोंडात मंदिर येत आहे. तर असू द्या जे पण आहे ते श्रद्धेने आहे. मंदिर घेऊन घरी आलो बट घरी आल्या एक शॉकिंग न्यूज अशी भेटली की आज आम्हाला काय बोलतात ते तो डायलॉग त्या दिवशी वापरला होता मी. काय डायलॉग होता आठव. कोणता डायलॉग कोणत्या दिवशीचं. अनुशासन ते प्रतिष्ठा परंपरा अनुशासन त्याच्या अंतर्गत त्या स्कीमच्या अंतर्गत नाही ही तर भेंडी आहे. आम्हाला आले इडली आणि त्याच्या खाली सांबार. ठीक आहे. बट आता गोष्ट अशी झाली होती की शेजार धर्म आमचा आज 2 वेळेस झाला कारण आमच्या जे बाजूचे पण आहे त्यांच्याकडून पण आम्हाला आज सकाळी इडली सांबार आला होता आणि आता पण इडली आली. म्हणजे दोघं टाईम आज इडली खायला भेटते तुला. त्या दिवशी तू पावभाजी दिली होती. आणि तिसरा कोइन्सिडेंट सांगते, मी आज इडली करणार होती 3 घरांना देणार होती. हा त्यांना आणि इकडे. म्हणजे तू विचार केला तर तू फक्त इडली करायचा विचार केला. ते म्हटले की चला आज तू करू नको, तू खा, तुला इडलीच खायची ना तर खा. जेवताय नाही मग आता इडली आली तर रिटर्न मध्ये आईने पण त्यांच्यासाठी काय बनवलंय थालीपीठ. जे अर्चूपीठ भिजून गेली होती ना त्याचे थालीपीठ. आणि आई म्हणते आज मी बनवलंय तर मी द्यायला जाणार. ये अरे मस्करी करतोय जा मस्करी करतोय जा. फक्त पाय सरळ टाक. याला म्हणतात नशीब. बड्डे उद्या आहे. आता वाजले 11:15 आणि अर्जुने माझ्यासाठी जे गिफ्ट आणलं होतं ते ओपन केलं आहे आणि गिफ्टमध्ये आणलेले आहे ब्युटी प्रोडक्ट्स जे की ती स्वतः यूज करणार आहे. आणि तुला पण तू यूज नाही करत मॉइश्चरायझर. नाही ठीक आहे यूज करतो मी बट मला वाटलं होतं की माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट आलंय काहीतरी. तरी मी बोलतोय नायकाचं दिसतंय, नायकावरून काय ऑर्डर करणार आहे माझ्यासाठी. तर आलंय तिचे प्रोडक्ट्स आले सगळे. वा 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 खेल गए गुरु. अच्छे से खेल गए तुम. सही आहे. मॉइश्चरायझर तू पण वापरतो. हे प्रॉडक्ट जरी ओळखीच्या ब्रँड्स असले तरी सगळे नॉन स्पॉन्सर्ड आहे. म्हणजे ह्या माझ्या नेहमीच्या मी वापरते म्हणून त्या ब्रँडचं कोणीतरी बघताय तर ते स्पॉन्सर करू शकतात. तुमच्या ब्रँडला आम्ही न काही घेता प्रमोट करतोय कारण ती चांगला ब्रँड आहे. ऑइली स्किन साठी बेस्ट मॉइश्चरायझर.
ॲक्ने प्रोन स्किनसाठी बेस्ट फेस वॉश. बस हो गया हो गई फ्री की मार्केटिंग होगी बस. होगी कुछ मिला नहीं है इसमें